चंद्रपूरमधील वर्धा नदीवरील भराव वाहून गेला। मुसळधार पावसामुळे वर्धा नदीत पाण्याचा जोरदार प्रवाह। पुण्यातील 4 धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 4 पट जास्त पाणी। खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये 13.16 टीएमसी इतका पाणी साठा। धरणातून विसर्ग सुरू केल्याने मोठा नदी पात्र। उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार। शिरूर तालुक्यातील पाबळ इथल्या थेटेवाडी धरण ओव्हरफ्लो। सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात विसर्ग। शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। वाशिममधील प्राणहिता पैनगंगा नदी प्रवाहित। जून अखेर झालेल्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहते। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। वाशिम जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या पावसामुळे पाणी प्रकल्पातील साठा वाढला। लघु आणि मध्यम प्रकल्पात 11% साठा। पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी सिंचनाचा मार्ग मोकळा। रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराला उधाणाच्या भरतीचा तडाखा। ब्रेक वॉटर वॉल असतानाही उसळणाऱ्या लाटांचं पाणी पहिल्यांदाच जेट्टीच्या काठापर्यंत। अनेक नौकांचं मोठं नुकसान। बुलढाण्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन। 2 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात शेतीचं मोठं नुकसान। हिंगोलीतील पैनगंगेला पूर आल्यानं नदी शेजारी शेतीचं नुकसान। पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यातील 15,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। 38 महसूल मंडळांमधील गावांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद। पंचनामे सुरू। वाशिमच्या रिसोड तालुक्यात 25 आणि 26 जून रोजी मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। आमदार अमित झनक यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। धुळ्यातून वाहणाऱ्या पांझरा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी। नाले आणि गटारातून कचरा साठला जातो, त्यामुळे मांजरा नदीत जलप्रदूषण। गेल्या अनेक महिन्यांपासून जलपर्णी काढण्याची नागरिकांची मागणी। जळगाव जिल्ह्यात काही तालुके वगळता पावसाची जोरदार बॅटिंग। 15 ते 16 दिवसांनंतर पाऊस परतला। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 47% पेरणी पूर्ण। वाशिमच्या रिसोड तालुक्यात शेतकऱ्यांसमोर वन्य प्राण्यांचं संकट। हरणं, रोही यासारख्या वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस। वन विभागाकडे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। गडचिरोलीत धान खरेदी केंद्रावर ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा। 30 जूनला खरेदीची अंतिम मुदत असल्यानं शेतकऱ्यांची धावपळ। शेतकऱ्यांकडून मुदतवाढ देण्याची मागणी। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील जोगेश्वरी इथे शेतातील शेडमध्ये ठेवलेलं खत आणि 15 क्विंटल बियाणं भिजलं। उतावली नदीला आलेल्या पुरामुळे शेतकरी उमेश जाधव यांचं नुकसान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा दौऱ्यावर। शिंदेंनी भंडाऱ्यातील जलपर्यटन प्रकल्पाला दिली भेट। अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याविरोधात 10 जुलैला मोर्चा। सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांची माहिती। सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार। 1 जुलै रोजी 12 जिल्ह्यातील शेतकरी चक्काजाम आंदोलन करणार। याबाबत 2 दिवसात शरद पवारांची भेट घेणार। सतेज पाटील यांची माहिती। सांगलीत शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनीच्या मोजणीला सलग दुसऱ्या दिवशी विरोध। तिसंगीत आक्रमक शेतकऱ्यांनी मोजणी थांबवली। शक्तीपीठ समर्थनातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घडवून आणणार। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पडळकरांची भेट घेतली। शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला राज्यभर विरोध असताना कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन देण्याची तयारी। जीव गेला तरी चालेल, मात्र शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन देणार नाही। परभणीच्या पोखर्णी इथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांचा विरोध। जळगावच्या चाळीसगाव शहरात बहुजन आझाद सेनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन। चाळीसगाव शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा या मागणीसाठी करण्यात आलं आंदोलन। मुक्ताईनगरमधील धामणगावच्या पुलावर अपूर्ण कामामुळे अपघात वाढले। शिंदेंच्या शिवसेनेकडून पुलावर टायर जाळत आंदोलन। संबंधितांवर कारवाईची मागणी। संगमनेर शहरात कचऱ्याचे ढीग साचले। मुकाट जनावर रस्त्यावर। अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये संताप। माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वात नगर परिषदेवर मोर्चा। धुळे जिल्हा रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता। रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात। शहरात होत असलेल्या पावसामुळे जिल्हा रुग्णालय परिसरात डबकं। परभणीत उद्या एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट होणार। प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलीलही सभेला संबोधित करणार।
अहिल्यानगरमध्ये संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ सभेचं आयोजन. हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर जगताप यांना पक्षातून काही नेत्यांनी विरोध दर्शवला. याच पार्श्वभूमीवर माळीवाडामध्ये उद्या सभेचं आयोजन. नांदेडमध्ये मराठा समाजाची बैठक. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाचं नियोजन. आंतरवली सराटीच्या बैठकीला नांदेडचे मराठा समाज बांधव उपस्थित राहणार. पुण्याच्या राजगुरुनगर एसटी बस आगारात फलाटासमोरच खड्डे. पाणी साचल्यानं तळ्याचं स्वरूप. बसमधून उतरताना पडून अनेक प्रवासी जखमी. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये नव्या एसटी बसचं लोकार्पण. आमदार भास्कर जाधव यांनी एसटी बस चालवली. नंदुरबारच्या शहादा तळोदा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांचा कार्यकर्ता मेळावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा. राजेश पाडवींचे कार्यकर्त्यांना आदेश. चंद्रपुरात काँग्रेसच्या माजी महिला जिल्हा अध्यक्षा नंदा अल्लुरवार यांचा भाजपमध्ये प्रवेश. आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. हिंदीच्या मुद्द्यावरून नंदुरबारमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. शहरात एक सही हिंदी विरोधात मोहीम राबवली. महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाला मिळाले नवे कला संचालक. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील गणेशपूर इथल्या किशोर इंगळे बनले नवे कला संचालक. महाराष्ट्र आयसिस मॉड्यूलमधला मुख्य आरोपी साकीब नाचणच्या मूळ गावी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. बोरिवली आणि पडघा या दोन्ही गावात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू. गडचिरोलीतील कवंडे जंगलमध्ये रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्याला अटक. कोरची दलमचा उपकमांडर अंकल उर्फ मन्नू सुलगे याला पकडलं. गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफची कारवाई. ठाणे खंडणी विरोधी पथकाची कल्याणमध्ये मोठी कारवाई. फळ विक्रेत्याच्या वेशातील सराईत आरोपी सचिन शिंदेला बंदरपाडा परिसरातून बेड्या. 2 गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त. अंबरनाथमध्ये पतीकडून सोडून गेलेल्या पत्नीसह तिच्या दुसऱ्या पत्नीवर कोयत्यानं वार. दोघेही गंभीर जखमी. शिवमंदिर रोडवर घटना. आरोपी पती लोभेश म्हात्रेवर गुन्हा दाखल. अमरावतीच्या मुरा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेच्या छताला गळती. विद्यार्थ्यांचे हाल. 2 वर्षापूर्वीच केलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. शाळा व्यवस्थापन समितीकडून चौकशीची मागणी. यवतमाळमध्ये मंडळ अधिकाऱ्याला लुटणारे दोघे जेरबंद. दोघेही नेल्लोर गँगचे सदस्य. 60,000 रुपये असलेली बॅग हिसकावून पसार. सीसीटीव्हीचा आधार घेत पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील चिंचवड गाव परिसरात महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांची आश्रमात हत्या. जमिनीचा वाद किंवा चोरीच्या उद्देशानं हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज. जमिनीच्या वादातून यापूर्वीच गुन्हा दाखल केला होता. वर्ध्यातील निमसडा इथे शेतीच्या वादातून काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीनं हत्या. हत्या करणाऱ्यानंही विषप्राशन करून जीवन संपवलं. साधना मोहिजे, नितीन मोहिजेसह आरोपी महेंद्रचा मृत्यू. पुण्याच्या बावधनमधून 29 वर्षीय भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं भोंदूबाबाचं नाव. मोबाईलमधील हिडन ॲपमधून भोंदूबाबा खासगी क्षणांवर ठेवायचा नजर.